आणि यानंतर एक पुण्यातून महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती येते। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींसह शिंदेंची शिवसेना युती करणार असल्याचं बोललं जात आहे। भाजपकडून समाधानकारक जागा न मिळाल्यानं शिवसेना नाराज आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांसह इतर नेते अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अजित पवारांसोबत धंगेकर युतीचा प्रस्ताव घेऊन कदाचित चर्चा करू शकतात। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, जवळपास 15 ते 20 मिनिटं होऊन गेलेली आहेत। या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत, याचे काही तपशील तुझ्यापर्यंत पोहोचू शकलेत का? दीपक, जर आपण बघितलं तर पुण्यातील जे अजित पवारांचा बंगला आहे त्या ठिकाणी रवींद्र धंगेकर आणि शिवसेनेचे इतर जे पदाधिकारी आहेत काही वेळापूर्वी दाखल झालेले आहेत। 20 ते 25 मिनिटं झालेली आहे ही बैठक या ठिकाणी सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की भाजप आणि शिंदे गटामध्ये या ठिकाणी पुण्यात युती होणार होती, मात्र अद्याप हे स्पष्ट झाले नाही की शिंदे गटाला किती जागा मिळणार, त्यामुळे आतमध्ये हीच चर्चा सुरू आहे। दोन्ही राष्ट्रवादी बरोबर शिंदे गटाला देखील सोबत घ्यायचं आहे का, आणि शिंदे गटाची अर्थातच रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदेंशी बोलून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर आता जी माहिती मिळते त्यानुसार 25 ते 30 जागांची मागणी शिंदे गटाकडून या ठिकाणी अजित पवारांकडे केली जाते आणि आतमध्ये याच गोष्टीवर या ठिकाणी चर्चा सुरू आहे। दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदे गट हे एकत्र पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढतात का हे पाहावं लागेल। मात्र आता तरी मागील अर्ध्या तासापासून या जिजाई बंगल्यामध्ये आपण बघतोय जिथं खूप मोठ्या प्रमाणात लोकांची कार्यकर्त्यांची गर्दी आहे, त्या ठिकाणी आपण शिंदे गटाचे शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर त्याचबरोबर इतर जे पदाधिकारी आहेत शिंदे गटाचे ते या ठिकाणी सगळेजण पोहोचलेले आहेत आणि आतमध्ये गेल्या 20 ते 25 मिनिटापासून ही बैठक सुरू आहे। आणि जी आपण माहिती मिळते त्या माहिती म्हणजे 25 ते 30 जागांची मागणी या ठिकाणी शिंदे गटाकडून अजित पवारांकडे या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अर्थात पुण्यामध्ये जे राजकीय समीकरण आहेत, जे युत्या आहेत ते काहीशे बदलताना दिसत आहेत। आज भाजपकडून बऱ्याच लोकांना एबी फॉर्म देण्यात आले, मात्र शिंदे गटाला ते किती जागा देणार हे देखील स्पष्ट झाले नाहीये। त्यामुळं रवींद्र धंगेकर सुद्धा नाराज आहेत, इतर कार्यकर्ते नाराज आहेत। एवढंच काय तर रवींद्र धंगेकर देखील हा जो सगळा प्रस्ताव आहे हा सगळा प्रस्ताव घेऊन अजित पवारांच्या पुढे गेलेले आहेत। आता अजित पवार यांच्याकडनं त्यांना कसा प्रतिसाद दिला जातो, त्यांची जागा वाटपाची किंबहुना जी जागांची मागणी आहे ती अजितदादा मान्य करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि यापुढचा अर्थातच शिवसेनेचा निर्णय। तुर्तास याचे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। वळूया पुढच्या बातमीकडे। अमरावतीत शिवसेनेची जागा वाटप